आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मोकासारख्या गंभीर गुन्ह्यात 6 महिन्यांपासून पाहिजे असणाऱ्या अभिलेखावरील आरोपीस अटक। अंमली पदार्थ विरोधी पथक 1 पुणे शहर यांनी मोकासारख्या गंभीर गुन्ह्यातील गेल्या 6 महिन्यांपासून फरार असलेल्या अभिलेखावरील आरोपीस जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे। दिनांक 24 एप्रिल रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक 1 गुन्हे शाखा पुणे शहर येथील पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगवी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीत दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक 196/2024 NDPS ॲक्ट तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 मोका अंतर्गत पाहिजे असलेला आरोपी जुनेद अफजल खान वय वर्ष 35 राहणार रविवार पेठ याला ताब्यात घेण्यात आला आहे। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित आरोपीला ताब्यात घेतलं। त्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीनं पुढील कारवाईसाठी त्याला सांगवी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे। सदर आरोपी हा पुणे शहरातील अभिलेखावरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसंच न्यायालयानं त्याच्या विरोधात अटक वॉरंटही जारी केलं होतं। ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पंकज देशमुख तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईत पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार निलेश जाधव, रिहान पठाण, मंगेश गुंड आणि अक्षय शिर्के यांनी सहभाग घेतला। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।